नांदेड शहर आणि जिल्ह्यातील भाविक भक्तांना महाशिवपुराण कथा ऐकता यावी आणि धार्मिक सोहळ्यात सहभागी होता यावं यासाठी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांच्या वाणीतून 12 ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। येत्या 23 ऑगस्ट पासून शिवमहान पुराण कथेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे। या शिवमहापुराण कथेला जिल्ह्याभरातील भाविक भक्तांना येण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे। जवळपास 50,000 भाविक मुक्कामी राहतील अशी देखील व्यवस्था करण्यात येणार आहे। या कथेला 5 लाख भाविकांची उपस्थिती राहील, अशी माहिती देखील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। ऐकण्याची उत्सुकता असते। हे परमपूज्य प्रदीप मिश्राजी यांचा कार्यक्रम 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत आपण या ठिकाणी करतो। नांदेडकरांसाठी आणि आसपासच्या जिल्ह्यासाठी ही पर्वणी डॉक्टर शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाली। आम्ही सर्व मंडळी त्यांनी ही कथा मिळवल्याबद्दल त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका अनेक मंडळींनी घेतलेली आहे, आम्ही देखील। येणारी संख्या आणि त्यांना लागणारी व्यवस्था या संदर्भामध्ये आजच ज्या ठिकाणी ही कथा होते त्या कथेच्या मैदानावर आम्ही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यासाठी काही वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या। अनेक दानशूर मंडळी स्वतःहून आमच्या सगळ्या आयोजक मंडळीशी संपर्क करते। आमची एकच भावना आहे की ही कथा नांदेडमध्ये होते। बाहेरून येणाऱ्या भक्तांना किंवा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की नांदेड सारखी कथा कुठेही झाली नाही, एवढी व्यवस्था झाली नाही। अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि परमेश्वर निश्चित आमच्या आयोजन समितीला त्याच्यामध्ये यश देईल असं मला स्वतःला वाटतं। आपल्या मार्फत देखील आमची विनंती राहणार आहे की जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून जर यायची इच्छा असेल, बसला म्हणजे एसटी बसला लागणारी संख्या तिथं जर पूर्ण होणार असेल तर त्या ठिकाणून 7 दिवस बस उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातली देखील भूमिका एसटी महामंडळाने घेतली, सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी देखील याच्यामध्ये एक बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे आणि पूर्णपणाने प्रशासन सहकार्य करण्यात येत आहे।